आज मतदानाचा मोठा दिवस आहे, एवढ्या दिवसांची मेहनत आहे, त्यावर आता मतदान आपला शिक्कामोर्तब करणारे आपल्यासोबत नवाब मलिक जी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, किती उत्साह आहे आणि एवढ्या दिवसांची मेहनत आहे, काय मतदारांना आवाहन कराल? नाही, मी तर इतकंच बोलतोय की कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली, त्याच्या बाबतीत आज मी काही बोलू शकत नाही। पण आज मतदान होते, मी सर्व राज्यभरातल्या मतदारांना आवाहन करतो, घरातून बाहेर पडा आणि मतदानाला मोठ्या संख्येने मतदान करा। लोकशाहीमध्ये हे तुमचा अधिकार आहे। तुम्ही ठरवू शकताय की तुमचा आमदार कोण होईल, तुम्ही ठरवू शकताय की कुठलं सरकार आणायचं आहे। त्यासाठी मी तमाम जनतेला आवाहन करतो की आपण घरातून निघा, कुटुंब सर्वांनी मतदान करा, हीच विनंती करतोय। नक्कीच तुम्ही नेहमी म्हणत आलाय की मी एक फायटर आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं फाईट करत आलाय जनतेने सुद्धा पाहिलेलं आहे, त्यामुळे जनता यावेळी तुमच्यासोबत राहील। ठीक आहे, आज मी त्याच्या बाबतीत काही बोलत नाही, मतदान झाल्यानंतर बोलू। नक्कीच संपूर्ण गुलाबी वातावरण पाहायला मिळते मानखुर्द गोंडीमध्ये। नाही, ठीक आहे, एक लाडकी बहीणचा कलर आहे, दादानी गुलाबी पिंक कलर हे कुठेतरी कॅम्पेनमध्ये स्वीकारला होता। तर कार्यकर्त्यांनी स्वतः काही साड्या पण घेतलेल्या आहे, काही जब्बे सिलवले आहेत, तर म्हणजे एक वेगळं वातावरण दिसते। काही धाकधूक आहे मनामध्ये इतक्या? अजिबात नाही। आमदार होणं नाही होणं, आमदार राहू मंत्री होऊ, हे काही इच्छा मला नाही। मी ते कुठेतरी लोकांच्या प्रश्नावर लढणारा माणूस आहे आणि एक मोठा प्रश्न घेऊन आपण ही निवडणूक लढतो आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, जिंकून आल्यानंतर अशाच पद्धतीनं तुमचा लढा जो आहे तो सुरू राहील? हो, निश्चित रूपाने जो विषय मी हाती घेतलेला आहे, निश्चित रूपाने त्या गोंडी शिवाजीनगर मतदारसंघातून नाही पण मुंबईला पण ड्रगमुक्त करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर मुंबईला ड्रगमुक्त करू असं म्हणतात नवाब मलिक आणि आत्मविश्वास आहे की विजयी होऊ असं सुद्धा म्हणतात। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।